लातूरमधील एका चौकात ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या युवतींना अडवून चांगलेच सुनावल्याचे काम या महिला वाहतूक पोलिसांनी केले होते। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या। त्यानंतर वाहतूक शाखा कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी हात जोडून माफी मागितली आहे। जीव लय वर झाला का? रेस गाडी चालण्याचे लायसन्स मिळालं का? असा जाब विचारत महिला कॉन्स्टेबलने 3 युवतींची भर रस्त्यावर तुफान शाब्दिक धुलाई केली होती। या तिघींचा मृत्यू मी माझ्या डोळ्याने पाहिला होता, त्यामुळे माझा राग अनावर झाला। मी त्या मुलींना व तिच्या कुटुंबियांना जे काही बोलले त्याबद्दल मी माफी मागते, असेही मुसने यांनी म्हटले आहे। वाहतूक पोलिसांनी खडसावल्यानंतर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या। त्यानंतर आता प्रणिता मुसने यांनी हात जोडत माफी मागून हा विषय संपवला आहे। दरम्यान लातूर शहरातील अंबेजोगाई रोडवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करत 3 मुली स्कूटीवरून भरधाव वेगात जात असल्याचे कर्तव्यावर असलेल्या महिला कॉन्स्टेबलच्या निदर्शनास आले। मात्र या मुली भरधाव वेगात पुढे निघून गेल्याने गाडीचा पाठलाग करत ट्रॅफिक महिला कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी मुलींना अडवत खडे बोल सुनावले। लातूर शहरातील अंबेजोगाई रोडवर ही सर्व घटना घडली। हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। आपला हेतू वाईट नव्हता। माझ्या मोठ्या व छोट्या दोन्ही मुलीसह मी ट्युशनला सोडवायला निघाले होते, तेव्हा या मुलींनी रॅश ड्रायव्हिंग करत आमच्या गाडीला कट मारला। तसेच इतरही गाड्यांना खेटून त्या पुढे जात होत्या। त्यांच्या ड्रायव्हिंगमध्ये आम्हाला तर इजा होणारच होती, पण इतरांनाही दुखापत झाली असती। जर काही घडलं असतं तर मी स्वतःला माफ करू शकले नसते। मी भावनेच्या भरात त्यांना रागवले, पण एक आई म्हणून मी त्यांच्यावर संताप व्यक्त केला। मला ड्युटीला जायचं असल्याने मी पोलिसांची वर्दी घातली होती, असे प्रणिता मुसने यांनी सांगितलं आहे। दरम्यान यावर आपलं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा।